एका पाळीला जवळजवळ 250 ते 300 ग्रामसेवक आपले ग्रामस्थ असतात आणि स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी सर्व येणाऱ्या भावी भक्तगणांची आणि आमच्या समूहाची सेवा करत असतात आणि त्याप्रमाणे त्या लाईनीत शिस्तबद्ध लाईनीत लागून त्यांना शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे प्रत्येकाला दर्शन देणार आहे. यात्रेच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड करणे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर व मंदिर परिसर यात्रा परिसरात आवश्यक त्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे जवळजवळ 48 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे. तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकाची भरारी पथक आणि समुद्र किनारे सागरी सुरक्षा दल असणार आहे. त्याचप्रमाणे देवगड महाविद्यालयाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणा तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागास मदतीस 100 विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, शोध, बचाव, प्रथमोपचार, गिरतारी संदेश यंत्रणा, पाण्यातील व्यक्ती बचाव पद्धती अशा अनेक बचाव पद्धतीचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकाद्वारे देण्यात आलेले आहे. पवित्र तीर्थस्थळांच्या वेळी संरक्षण नौकाही त्या ठिकाणी तैनात करण्याच्या दृष्टिकोनातून त्या नियोजनच्या बैठकीत चर्चा झालेली आहे. देवगड मीटिंगमध्ये तारामणी पुलामार्गे समुद्रकिनारी येणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन गेली कित्येक वर्ष देण्यात येते, परंतु सदरू काम आजपर्यंत झालेले नसल्याने भाविक भक्त तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्याकडून आमच्याकडून सर्वांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तर संबंधित मालक, संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या दिवशी गेल्या आठवड्यात पालकमंत्री आणि संबंधित मालक यांची सुद्धा आम्ही संयुक्त बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्यांच्या चर्चा होऊन त्या ठिकाणी यात्रेपूर्वी संबंधित जे मालक आहेत ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील असा त्याच्यामध्ये सूर दिसला होता. ते लवकरात लवकर यात्रेच्या पूर्वी पूर्ण व्हावे आणि भाविक भक्तगणांचे सर्वांनी आशीर्वाद घ्यावे ही आमची कळकळीची आणि कळमळीची विनंती आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी दर्शा अमावस्या दिनांक 17 फेब्रुवारी रोजी असल्याने तीर्थस्नान भाविकांना व देवभेटी करता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपूर्ण दिवसा लाभ घेता येणार. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व महिलांकरिता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्र किनारी सुरक्षा पथके असणार आहे. तसेच समुद्राचे लोक भक्तांनी आंघोळ करणार त्यांच्याही संरक्षणाची काळजी आम्ही घेतलेली आहे शासनामार्फत. म्हणून सगळे यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर्स यांच्यापासून असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठी नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेकडून करण्यात आहे. रस्त्यावरील बॅनर्स कमानी बांधण्यास मनाई करण्यात आले. त्याचप्रमाणे पूजा ताट विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टिक पिशवी किंवा व्यापारात प्लास्टिक पिशवी वापरायचा बंदी घालण्यात आलेली आहे. माने प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच माने पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्यात यात्रा नियोजनाची बैठक पार पडली. त्यात प्रत्यक्षात कामकाजात पाहणी करून उणिवा समजून घेण्यात आले. त्याचप्रमाणे संबंधित शासकीय खात्यांना अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनाने पालकमंत्र्यांनी आणि संबंधित यंत्रणेने सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वाहतूक व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, विद्युत व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, पोलीस यंत्रणा बंदोबस्त असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, पार्किंग व्यवस्था असेल, स्वयंसेवकाची व्यवस्था असेल, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल, पार्किंग व्यवस्था या सर्व मुद्द्यावर आढावा घेण्यात सर्व जे काय आपल्याला जे काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावी भक्तांना चांगल्या प्रकारे त्याचे पुरवठा व्हावा, सर्व चांगल्या प्रकारे सर्व्हिस व्हावी आणि या ठिकाणी मन प्रसन्न या ठिकाणी दर्शवून चांगल्या आनंदात गुन्ह्या गोविंदात प्रत्येक भावी भक्त पर्यटक चांगल्या प्रकारे मार्गस्थ व्हावा अशा दृष्टिकोनातून काळजी घेण्यात आली आहे. यात्रा कालावधी पार्किंग व्यवस्थेकरता असणाऱ्या जागेव्यतिरिक्त वाढूमय जागे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकुलनच्या मोकळ्या जागेमध्ये सपाटीकरण व दगड माती पसरून आवश्यक तो परिसर पार्किंगसाठी तयार करून घ्यावा अशा सूचना माननीय पालकमंत्री महोदयांनी दिल्या होत्या. आज तागायत कोणतीही कार्यवाही संबंधित खात्याकडून झालेली नाही. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून संबंधित खात्यांना ज्या काय गोष्टी अपुऱ्या आहेत
त्या यात्रेपूर्वी लवकरात लवकर यात्रेच्या पूर्वी 4 ते 5 दिवस लवकरात लवकर मार्गस्थ व्हाव्या, जेणेकरून येणाऱ्या भावी भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे. श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्र देशभरात होणार आहे. तसेच संपूर्ण यात्रा परिसरामध्ये LED स्क्रीनद्वारे प्रक्षेपण आहे. दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता व पाहता देवस्थान ट्रस्टने नियोजनात बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट मार्फत उत्तम दर्जात चविष्ट गुळबुंदी लाडू प्रसाद म्हणून विक्रीसाठी कमीत कमी रेटमध्ये चांगल्यात चांगला 2 ते 2.5 महिने टिकणारा एक उच्च दर्जाचा प्रसाद या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर्षी श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटी करता व तीर्थदर्शनासाठी येत असलेल्या देवस्थानाच्या कमिटीने नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची लवकरात लवकर प्रत्यक्ष संपर्क साधावा असे ट्रस्ट मार्फत आवाहन केले जाते. यावर्षी श्रीदेव कुणकेश्वर भेटी करता एकंदरीत 5 देवस्वाऱ्यांची चर्चा झालेली आहे. आणखीन देवस्वाऱ्या संपर्कात आहे. त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आम्हाला फायनल जर आकडा कळत असेल तर त्या दृष्टीकोन त्यांच्या सुरक्षिततेने वापर त्यांच्या इथल्या राहण्याच्या उठण्या बसण्याच्या सगळ्या याच्याबाबत आम्हाला एक चांगल्या प्रकार नियोजन करता येईल, त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा दृष्टिकोन आम्हाला नियोजन करण्यासाठी सर्व देवस्वाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करायचं. त्या येणाऱ्या रयतेने या ठिकाणी शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन आम्हाला सहकार्य करायचे. त्याच्यात आणि जसं आम्ही गेल्या वर्षी इतिहासातल्या 10 देवस्वाऱ्या गेल्या वर्षी आल्या होत्या, जबरदस्त यात्रा भरली होती. फाट नाही कुठ नाही कुठल्या प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी झालेला नाही. एकदम जबरदस्त चांगल्या शिस्तबद्ध दर्शन मिळालं. त्याचप्रमाणे याही वर्षी त्याच्यापेक्षा जास्त गतीने जास्त याने या ठिकाणी यात्रा भरणार आहे. तर त्याही दृष्टीकोन आम्हाला सर्व येणार देवस्वाऱ्यांनी सर्वांना दर्शन मिळणार, शिस्तीत मिळणार, टायमात मिळणार. रात्री जेव्हा पहिल्या दिवशी रात्री जेव्हा 2:30 वाजता आमचं पूर्ण हे पूजा वगैरे त्यासाठी आता आमचे पालकमंत्री, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि वरच्या लेवलची जी माणसं आहेत जवळजवळ 99% त्यांचं फायनल बोलणं झालेलं आहे. वरच्या लेवलची सगळी माणसं येणार आहेत. आणि ते बोलता येत नाही मला, आणि काही 7 ते 8 लोकांचं स्क्वॉड येणार आहे. ते सुद्धा वरच्या लेवलची उच्च दर्जाची माणसं आहेत. अशा प्रकारचे मोठमोठ्या वरच्या दर्जाची लोक या ठिकाणी या आमच्या महामहोत्सवासाठी येणार आहे. मग त्यांची सुद्धा काळजी घेणं आम्हाला काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनात आमचे ते सगळे नियोजन चालू आहे. यावर्षी देव कुणकेश्वर भेटी करता एकंदरीत 5 देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून ह्या देवस्वाऱ्या चालू होणार आहेत. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 2:30 वाजता जे देवदर्शन चालू होणार ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत येणाऱ्या भावी भक्तगणांसाठी पर्यटकांसाठी आम्ही देवस्वाऱ्यांना आवाहन करतोय की जसं गेल्या वर्षी आवाहन केलं तसंच यावेळी आम्ही आवाहन करतोय की रात्री 2:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त भक्तगण दर्शन घ्यायचं आहे. आणि 5च्या नंतर ज्या देवस्वाऱ्या आहेत त्या देवस्वाऱ्यांचं जी काय रयत येणार आहे आणि ते आमच्या शिवशंभूच्या भेटीला येणार, त्या 5च्या नंतर त्यांच्यासाठी आम्ही वेळ दिलेला आहे. तर ह्या सगळ्यासाठी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे. त्यामुळे दर्शन येणार भाविकांनी यात्रा प्रारंभ काळापासून दिवसाभरामध्ये जास्तीत जास्त दर्शन व्यवस्था लाभ घ्यावा. तसेच सायंकाळी 5 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत भाविक भक्तांनी सहकार्य करावे, जेणेकरून सुव्यवस्था राखण्यात देवस्थान ट्रस्ट व संबंधित सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेस सुलभ होईल अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. प्रत्येक भाविक भक्ताने स्वतःची काळजी घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिस्तीत चांगल्या प्रकारे दर्शन मिळणार आहे, त्यात काही विषयच नाही आहे. तर यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सर्व सहकार्य करायचं आहे. आणि हा जो काय आमच्या महास्थानाचा महामहोत्सव आहे तो चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी म्हणजे आमच्या जी शिवशंभूची जी काय ख्याती महती आहे, हाकेला जाणारा नवसाला पावणारा अशा प्रकारची जी काय महती आहे त्याचाच एक हे म्हणून हे सगळे भाविक भक्तगण येत असतात. तर हा महामहोत्सव आमच्या शंभूचा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपण ह्यात आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे आमच्या शिवशंभूने यांना उत्तम चांगल्या प्रकारचं आरोग्य देऊ, चांगल्या प्रकारचं त्यांच्या मनोकामना पूर्ण करू. आणि आत्ता जी येणारी आमचा जो